नमस्कार. सांगलीहून स्मिता जोशी. वाचन पंधरवड्यानिमित्त आजचा माझा लेख स्त्री स्त्रीची शत्रू. खरं तर स्त्री ही एक सहनशीलतेची साक्षात मूर्ती. रोजच्या जीवनात येणाऱ्या निरनिराळ्या संकटांना धैर्यानं ती तोंड देते. बिकट परिस्थितीतही स्त्री न डगमगता मार्गक्रमण करतच असते. आज स्त्रीला समाजात एक मानाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. सरकारने तर स्त्रियांसाठी 30% राखीव जागाही ठेवलेल्या आहेत. स्त्री लहान थोर सर्वांचेच अपराध सहजतेने पचवते. त्यामुळेच तर तिला पृथ्वीची उपमा दिलेली आहे. आजची स्त्री जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. परंतु तीच स्त्री एखाद्या दुसऱ्या स्त्रीशी मात्र अगदी तिराहिताप्रमाणे वागते. घरात मुलगी जन्माला आली की तिच्या कपाळावर आठ्या पडतात. मग अशावेळी तिच्या मनातील ममता सहनशीलता न जाणे कुठल्या कुठे लुप्त होते. तिच्या सहृदयतेची जागा अशावेळी रौद्र रूप धारण करते. ती चंडिका बनते. प्रसंगी मुलीची हत्याही करते. आणि याचे सध्याचे ताजे उदाहरण म्हणजे अंजनाबाई गावित. स्त्रीचा स्वभाव मुळात थोडासा मत्सरी असतोच. त्यामुळे एखादी स्त्री जर प्रगतीपथावर असेल तर तिला खाली खेचण्याचा प्रयत्नही एक स्त्रीच करत असते. आज आपल्याला रोज एक नवीन हुंडाबळीचा प्रकार वाचण्यात व पाहण्यात येतो. खरं तर प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे दुःख जाणून घेतले पाहिजे. कारण जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला ओळखते तेवढे तिला दुसरे कोणी ओळखू व समजू शकत नाही. अगदी त्या स्त्रीचा नवरासुद्धा. आज घरोघरी सासूसुनांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळतेच. तेथे कधी सासू वरचढ ठरते तर कधी सून. पण दोघीतील एकजणही माघार घ्यायला तयार होत नाही. मी तुझ्यापेक्षा किती श्रेष्ठ याची प्रौढी मिरवण्यातच त्यांची जणू चढाओढ लागते. काही ठिकाणी आईचे व मुलीचे पटत नसल्याचे दिसते. आमच्या लहानपणी आम्ही असं वागत होतो, तूही तसंच वाग. तसेच इतर बाबतीतही त्या दोघींचा वाद चाललेला असतो. अनेकदा मायलेकीच्यात अबोला असल्याची उदाहरणे आहेत. दोघीही ती मला समजूनच घेत नाही अशी भावनिक तक्रार करताना दिसतात. समजा एखाद्या सभेत स्त्री व्याख्यान देत असेल तर अशावेळी खाली बसलेल्या स्त्रिया तिची मापच काढताना आपल्याला दिसतात. खरं तर त्या व्याख्यान देणाऱ्या स्त्रीचा त्या नियोजित विषयावरचा अभ्यास किती खोलवर आहे याचा विचार करायला पाहिजे. पण तसे होतच नाही. एकाच घरात जर जावा राहत असतील तर त्यांच्यात एकमेकीविषयी फार ईर्ष्या असते. कित्येकदा त्या ईर्ष्येचे स्वरूप भांडणात होते व त्याचा त्रास घरादाराला होऊन घरातील स्वास्थ्य बिघडते. आजी व नातीतही संघर्ष होत असल्याचे कित्येकदा आपल्याला आढळते. तुम्ही किती नाजूक, आम्ही बघ कशा अगदी धट्ट्या कट्ट्या आहोत. तुम्हाला एवढ्या तेवढ्या कारणासाठी दवाखान्यात जावे लागते. पण आम्हाला दवाखाना तो कसला हेही माहीत नाही. म्हणजे यातूनही स्वतःलाच अभिमान मिरवण्यात आजी मागे पडत नाही. एखादी नोकरी करणारी स्त्री असेल तर तिच्या शेजारणीला ती स्त्री किती सुखी आहे असे वाटते व नोकरी करणाऱ्या स्त्रीविषयी तिच्या मनात असूया निर्माण होते. पण त्या नोकरदार स्त्रीला नोकरी करताना तारेवरची कसरत किती करावी लागते हे ती पाहतच नाही. आज जग जरी 20व्या शतकाकडे वाटचाल करीत असले तरी बऱ्याचशा स्त्रिया अजूनही अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या कोशात गुरफटलेल्याच आहेत. त्यातून स्वतःला बाहेर काढण्याचा साधा प्रयत्नही त्या करत नाहीत. आम्ही घरचं सांभाळायचं आणि पुरुषांनी कमवायचं असंच त्या समजून चालत असतात. स्वतःची प्रगती करून घ्यावी आणि इतर स्त्रियांच्या बरोबरीने आपणही वागावं असं त्यांच्या मनातही येत नाही. उलट ज्या स्त्रिया बाहेर काम करून पैसा कमवतात त्यांच्याविषयी त्या काही वेळ बोलत राहतात. आपण समाजाचं काही देणं लागतो याचा त्या विचारही करत नाहीत. त्याची त्यांना गरजही वाटत नाही. परंतु ही एका स्त्रीची दुसऱ्या स्त्रीविषयीची जी हीन व नकारात्मक विचारांची भूमिका आहे ती बदलणं अत्यंत जरुरीचं आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीने सज्ञान व्हायला पाहिजे.
प्रत्येक क्षेत्राविषयी तिच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे व स्वतःची प्रगती करून घेण्याचा तिने प्रयत्न केला पाहिजे. स्त्रीला स्वतःचा विकास करून घेण्यासाठी घराबाहेरच पडले पाहिजे असंही काही नाही. जर स्त्री घरात बसूनही अनेक छोटे मोठे उद्योग करू शकते. निरनिराळे क्लासेस घेणे, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डेकोरेशन, शिलाई, पेंटिंग, पाककलेचे क्लासेस, केकचे क्लासेस इत्यादी, यात कमीपणा वाटायचं काहीच कारण नाही. मुळात स्त्री वाईट नाहीच, पण तिच्या मनात स्वतःबद्दल जो एक प्रकारचा न्यूनगंड आहे तो दूर झाला पाहिजे व तिने स्वतःला समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून समाजात एक मानाचे स्थान निर्माण केले पाहिजे. आणि यासाठी तिने स्वतःला तिच्या ठराविक साचेबंद चाकोरीतून बाहेर काढले पाहिजे व दुसऱ्या स्त्रीला मागे न ओढता तिच्या बरोबरीने स्वतः चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यामुळे स्त्रीचा स्वतःचा उत्कर्ष तर होईलच, पण तिला देशाच्या ऋणातून अंशतः तरी मोकळे होता येईल. स्त्रीने स्वतः स्ट्रॉंग होऊन इतर स्त्रियांनाही स्ट्रॉंग केले पाहिजे. आणि आजच्या ज्या स्त्रीवर अत्याचार होतात त्यातून सगळ्या स्त्रियांनी या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. चला तर मग शुभस्य शीघ्रम. धन्यवाद.